यात्रा जत्रा हा खरं तर सर्वसामान्यांसाठी वर्षातून एकदा येणारा आनंद सोहळा। पण यात्रांमध्ये सहभागी होत असताना दिलेल्या सूचनांकडे आणि वर्तवलेल्या भीतीकडे दुर्लक्ष करणं हे कसं जीवावर बेतू शकतं हे सांगणारं एक प्रकरण गोव्यातून समोर आलंय, जिथं लहराई देवीच्या यात्रेमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि 6 जणांनी आपला जीव गमावला। हे टाळता आलं असतं का? बघूया याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। यात्रेचा उत्साह केव्हाच ओसरलाय आणि रस्त्याच्या कडेला पडलेल्या भाविकांच्या या चपला, कपडे, धोंड्याच्या काठ्या तो उत्साह कसा ओसरला याची दुःखद कहाणी आपल्याला सांगतायत। दक्षिण गोव्याच्या डिचोली जवळच्या शिरगावामध्ये लहराई देवीच्या यात्रेमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि किमान 6 जणांनी आपला जीव गमावला। लहराईच्या जत्रेचा पहिला दिवस होता। शुक्रवारी मध्यरात्री 1000 भाविक दर्शनाला जमले। देवीच्या मंदिरामध्ये भव्य होमकुंड पेटवला होता। होमकुंडाकडे जाताना 2 जण जमिनीवर पडले। इथंच चेंगराचेंगरीला सुरुवात झाली। रस्त्याच्या कडेला दुकानांवर काही भाविक कोसळले। वीज पुरवठा करणाऱ्या वायर तुटल्या, काहींना शॉक लागला। काही जण कोयते, अवजार विकणाऱ्या दुकानांवर पडले। घटनेवेळी सुमारे 2 लाख लोक हजर होते। आपण ज्या ठिकाणी ही लहराईच्या जत्रेमध्ये चेंगराचेंगरी झाली होती त्या ठिकाणी आहे आणि हा एक उतारतीचा भाग आहे। या उतारतीच्या भागांमध्ये आपण बघू शकता की ही घटना या ठिकाणी घडलेली होती। वेण्या आहेत त्या वेण्या देवीला घालल्या जातात आणि इकडच्या बाजूला म्हणजे समोरची जी बाजू आहे समोरच्या बाजूला तळी आहे आणि तळीमध्ये स्नान केलं जातं आणि तळीमध्ये स्नान करून लोक देवीला वाहतात। देवीचं मंदिर या बाजूला आहे। देवीची मध्येच होमकुंड पेटवलेलं असं होमकुंडांचं दर्शन घेतात आणि मग पुढे देवीला जातात। हा एक रुटीनचा भाग आहे। मात्र इथली जी जागा आहे खूप अरुंद आहे। मात्र लोकांची संख्या प्रचंड होती पहाटेच्या वेळेला आणि त्या संख्येमुळे ही घटना घडली असं सांगितलं जातं। या घटनेनंतर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। त्यातला मुख्य प्रश्न हाच की घटना टाळता आली असती का? हा प्रश्न पडण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या यात्रेच्या काही दिवस आधीच व्रतस्थ धोंड दीपक मांद्रेकर यांनी अशा घटनांची भीती व्यक्त केली होती आणि भाविकांना येऊ नका असं आवाहनही केलं होतं। आमच्या भगिनी, आमची लहान लहान मुलं अशी चिरडली गेली जातात की आम्हाला ते बघवत नाही। म्हणून एकच विनंती करतो की प्रत्येकाने आपापल्या लहान मुलांना एका बाजूला घेऊन राहावे। तसेच प्रत्येक आमच्या भगिनीने, आई माताने एका बाजूने राहून बघावे, नाहीतर दुसऱ्या दिवशी जत्रेचा आनंद घ्यावा। पण त्या दिवशी गर्दीत शक्यतो मिक्स होता कामा नये। पण ही सूचना आयोजकांनी, प्रशासनानं आणि यात्रेसाठी जमलेल्या भाविकांनी मनावर घेतली नाही आणि ही दुर्दैवी घटना घडली। जो हर साल वहाँ पे जत्रा होती है, 50,000 से ज़्यादा क्राउड हर साल वहाँ पे अग्निदिव्य कुंड से जाने के लिए वहाँ पे लोग आते हैं। जत्रा में देवी का दर्शन लेने के आते हैं। इस इंसिडेंस के बारे में खुद होके प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी ने मुझे आज सुबह सुबह ही फ़ोन लगाया और इस इंसिडेंट्स की पूरी उन्होंने पूछताछ की। मुख्यमंत्री म्हणतात त्याप्रमाणे दरवर्षी मोठ्या संख्येनं भाविक या यात्रेत सहभागी होत असतात, कारण या यात्रेला मोठं महत्त्व आहे। लहराई देवी यात्रा गोव्यातील प्रमुख धार्मिक सांस्कृतिक उत्सव आहे। हिंदू कॅलेंडरनुसार चैत्र महिन्यामध्ये मार्च ते एप्रिल दरम्यान ही यात्रा होते। प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे अग्नीवर चालण्याची परंपरा आहे। धोंड म्हटलं जाणारे भक्त जळत्या अंगाऱ्यांवर अनवाणी चालतात। यात्रा जत्रांना आपलं असं वेगळं महत्त्व असतं। अनेक सर्वसामान्य कुटुंबांसाठी या यात्रांमधला आनंद ही जन्मभराची आठवणींची शिदोरी असते आणि म्हणूनच त्या आठवणींमध्ये अशी कटुता येऊ नये। कुणाच्याही आनंदावर हे असं विरजण पडू नये हीच अपेक्षा। प्रशासन, आयोजक आणि भाविक यांनी जर समजुतीनं घेतलं तर असे प्रकार टाळता येतात। हे आजवरच्या अनेक घटनांच्या तपासाअंती आपण शिकलोय, पण ते अंमलात आणू शकलो नाही, तेच आपलं दुर्दैव। गोव्याहून प्रतिनिधी अनिल पाटील सह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।